मसुरीची डाळ टाकून गवारीच्या शेंगा बनवणार आहोत। हे गवारीच्या मसुरी डाळ घेतली अर्धी वाटी मी आणि अर्धी वाटी गवारीच्या शेंगा घेतल्या होत्या, त्या सोलून आणि भाजून घेतल्यात मी। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने भाजून घेतले। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, टमॅटो एक चिरून घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ घालणार आहे, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमच घेतली आहे, बॅडगी मसाला हा कांदा लसूणचा तो 1 चमच घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे 10-15 पानं, 1 चिमूट हळद घेतली आहे, तेल घेतलं आहे आणि 1 मिरची घेतली आहे। समजा तुम्हाला बॅडगी मिरची नाही घालायची आहे तर हिरवी मिरची लसूण वाटून घालू शकता, हिरवी मिरची लसूण। आणि आता आपण प्रोसेस बघणार आहोत। तर आपली कढई ठेवली आहे, ती तापली आहे, आपण 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। आपण कांदा टाकून घेणार आहोत, कांदा आणि मिरची, कढीपत्ता पण टाकू। कांदा गुळधर रंगावर परतून घेऊया आपण। आपला कांदा गुळधर रंगावर झाला आहे, आपण मसाला टाकून घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली, चिमूटभर हळद होती तीही टाकून घेतली, व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण टमॅटो पण टाकलाय, गवारीच्या शेंगा पण टाकायच्या। आपली गवार परतून झाली आहे आणि गवार ऑलरेडी भाजल्यामुळं ती परतल्यामुळं ती खूप लवकर शिजते। डाळ मी धुवून घातली आहे, डाळ धुवून घालायची आहे। डाळीला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी डाळ होती ना, तर 1 वाटी पाणी घेतलंय मी, थोडं गरम करून घेतलंय। पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आपली मसुरीची डाळ गवार रेडी होते, झाकून ठेवत आहोत। आपली डाळ गवार 12 मिनिटे झाली आहे, 10-12 मिनिटे चांगली झाली आहे व्यवस्थित। अशा पद्धतीची सुकी डाळ गवार झालेली आपण सर्व करून घेणार आहोत। मसुरीची डाळ गवार आपण सर्व केलेली आहे। ही तुम्ही डब्याला पण देऊ शकता, चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबतही खाऊ शकता। मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।